नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 40 साईज कटोरी ब्लाउजचा डायग्राम जो आहे तो सांगणार आहे। तर इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची आहे। ब्लाउजची उंची घेणार आहे मी 14.5 प्लस 1 15.5 इंच बरोबर इथे उंची येते। शोल्डर घेणार आहे मी 5.5, अजून एकदा असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे एक लाईन ओढून घेऊया। चाळीस साईजसाठी मुंडा घेणार आहे मी 6.25 इंच। इथून ही घेते मी 6.25 इंच। सरळ लाईन ओढून घेतली। आता या लाईनवरती आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे। 40चा चौथा भाग होतो 10 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। इथे आपण उंचीचं मार्किंग जी लाईन आहे ती ओढलेली नाही तर ती ओढून घेऊया। कंबर 32 आहे, त्याचा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 9 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। हे जोडून घ्यायचं। जोडल्यानंतर आता इथं आपण क्रॉस बॅक देऊन घेऊया 1.5 इंच। पाऊण इंच घेतलेला आहे। एक तिरकी लाईन ओढून घेते। इथे 1.5 इंच घेतल्यानंतर आता इथे 10 इंच गळा असेल तुमचा तर इथून 1 इंच घ्यायचं 10 इंच गळ्यासाठी। इथून घेणार आहे मी 1 इंच आणि इथून असे आकार देणार आहे। इथून घेतलं मी 1 इंच आणि इथून या पद्धतीने आकार देऊन घ्यायचे। आकार दिल्यानंतर इथे 1/2 इंच डाऊन करायचं आहे आणि मला मुंडा हवा आहे 9 इंच। 9 ते 9.25 इंचापर्यंत हा मुंडा घेऊन मी घेणार आहे। तर पहा बरोबर 9 इंच भरलाय, त्यामुळे मी इथं मुंड्याची उंची वगैरे वाढवणार नाही। जर 9.5 इंच तुम्हाला मुंड्याची उंची हवी असेल तर तुम्ही ही उंची जी आहे ती परत वाढवायची। आता मला 9 इंच हवे तर मी तो आहे असा ठेवला। तर इथे मी 3 इंचावरती मार्किंग केलं पहा पूर्ण पट्टी आणि इथे 2.5 इंच मग गळ्याची रुंदी येईल। पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंच घेतलेला आहे आणि आकार देऊन घ्यायचा। आता पुढचा गळा आहे 6, 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते। इथून घेतलं मी 2.5 इंच। एक बॉक्स तयार केला। सव्वा 2 इंचच मी इथं क्रॉस पट्टी घेणार आहे 40 साईजसाठी, कारण हेवी साईज आहे तर आपलं शोल्डर जे आहे ते पुढे उतरण्याची शक्यता असते, म्हणून आपण इथं क्रॉस पट्टी जी आहे ती छोटीच घ्यायची। क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी इथून मी 1.5 इंच घेतलं आणि आकार दिला। कटोरी घेणार आहे मी 6
इथे मार्किंग करून घेतलं. अजून एकदा इथे 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. एक सरळ लाईन अशी ओढून घ्यायची. गळ्याजवळ 1 इंच वरती जायचं. तिरकी लाईन ओढून कटोरीला असा आकार द्यायचा. तर इथे उंची घेतलेली आहे 14.5 प्लस 1 15.5 इंच. शोल्डर घेतलेला आहे 5.5. मुंडा घेतलेला आहे 6.25. इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग 10 प्लस 1.5 इंच. इथं कंबर 8 प्लस 1 9 आणि इथे हे 1.5 इंच मार्जिन. गळा रुंदी 2.5. गळा पुढचा 6 आहे. क्रॉसपट्टी 2.25 आकार देण्यासाठी घेतलेला आहे 1.5 इंच. मूळ कटोरी 6 इंचाची. हा पाठीमागचा आकार 1 इंचावरती घेतलेला आहे आणि पुढचा 1.25 इंचावरती घेतलेला आहे. इथे 1 इंच वरती घेतले. तर अशा पद्धतीने इथे मी पूर्ण डायग्राम तुम्हाला 30 साईजचा सांगितलेला आहे. तुम्ही या इथं पाहू शकता कुठे कुठे मी काय काय मेजरमेंट्स घेतलेले आहेत. आता आपण कटोरी वाढवून घेऊया. इथे कटोरी वाढवण्यासाठी 1/2 इंच घ्यायचं आहे. इथे घ्यायचं आहे 1.25 इंच. इकडून घेणार आहे मी 1.5 इंच. इथं 1.25 इंच. इथे घेतलेलं आहे 1/2. इकडे सुद्धा 1.5 इंच. या पद्धतीने मी आकार दिला. आता हा जो पॉइंट आहे तो जोडून घेऊया आपण. ही जी वाढवलेली कटोरी आहे त्याचा सेंटर करून घ्यायचा. इथेही 1.5 इंच घ्यायचं. आता टक्स घ्यायचं आहे. इकडे 1/2 इंच मार्जिन सोडून द्या आणि इकडे सुद्धा 1/2 इंच मार्जिन सोडून द्या. आपली मूळ कटोरी किती आहे 3. तर ते 3 म्हणजे 6 आहे. त्याच्यामध्ये केल्यानंतर 3 होते. इकडून सुद्धा हे 3 इंच घ्यायचं. म्हणजे पहा टक्सची रुंदी 1.25-2 इंच आणि इकडे ही पहा 1.25-2 इंच. बरोबर 1.25-2 इंच ही आपली टक्सची रुंदी राहिलेली आहे. आणि इथून मी घेणार आहे 3 इंच. या पद्धतीने जेव्हा तुम्ही टक्स काढता त्यावेळेस तुमची कटोरी म्हणजे तुम्ही जेव्हा स्टिच करता टक्स त्यावेळेस काय होतं, एकतर कटोरी छोटी होते किंवा मोठी होते. तर ती अशा पद्धतीने टक्स घेतल्यानंतर तुमची कटोरी जी आहे ती छोटी मोठी होत नाही. बाही कटिंग आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे पहा. एकदम परफेक्ट बाही कटिंग दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या साईजनुसार वेगवेगळ्या उंचीनुसार मी बाहीचं कटिंग शेअर केलेलं आहे. तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.